नमस्कार मित्रमैत्रिणींनो, स्वागत आहे आपलं शासकीय योजना या यूट्यूब चॅनलवर। आज मी सर्वात महत्त्वाची अपडेट घेऊन आलेली आहे, ती म्हणजे 65 वर्षावरील वृद्धांना दरमहा 1500 रुपये मिळणार। श्रावण बाळ सेवा राज्य निवृत्ती वेतन या योजनेविषयी आपण माहिती जाणून घेणार आहोत। तुमच्या घरात 65 वर्षावरील वृद्ध व्यक्ती असेल तर त्यांना महाराष्ट्र शासनाकडून दरमहा 1500 रुपये मिळू शकतात। श्रावण बाळ सेवा राज्य निवृत्ती वेतन योजना ही अनेक गरजू वृद्धांसाठी मोठा आधार आहे। या योजनेसाठी कोण पात्र आहे, कोणती कागदपत्रे लागतात, अर्ज कुठे आणि कसा करायचा, कोणत्या चुका टाळायच्या आणि पैसे कसे मिळतात, हे या सगळं आपण या व्हिडिओमध्ये सविस्तरपणे जाणून घेणार आहोत। त्यामुळे व्हिडिओ हा पूर्ण बघा, स्किप करू नका। हा व्हिडिओ तुमच्यासाठी खूप मोठा आणि महत्त्वाचा आहे। तर आपल्या आजूबाजूला अनेक वृद्ध आहेत जे एकटे राहतात, ज्यांना मुलांचा आधार नाही, ज्यांचे वय झालेले आहे पण उत्पन्नाचे कुठेही साधन नाही, कुठलेच साधन त्यांच्याकडे नसते, शेतमजुरी किंवा इतर काम करण्याची ताकद सुद्धा नाहीये आणि घरात कमवणारा सुद्धा कुणीच नाही। अशा निराधार वृद्धांसाठी महाराष्ट्र शासनाने श्रावण बाळ सेवा राज्य निवृत्ती वेतन योजना सुरू केलेली आहे। या योजनेअंतर्गत 65 वर्षावरील निराधार वृद्ध नागरिकांना दरमहा 1500 रुपये पेन्शन दिली जाते। ही रक्कम थेट लाभार्थ्यांच्या बँक खात्यात DBT द्वारे जमा केली जाते। दरमहा 1500 रुपये म्हणजेच वर्षाला 18,000 रुपये हे पैसे म्हणजेच वृद्धांसाठी औषध पाण्यासाठी, जेवणासाठी आणि इतर छोट्या गरजांसाठी एक मोठा आधार असतो। पण खूप लोकांना या योजनेबद्दल माहितीच नाहीये। काहींना माहिती आहे पण अर्ज कसा करायचा हे माहीत नाही, काहींनी अर्ज केला पण चुकीच्या माहितीमुळे तो नाकारला गेला। या सगळ्यांसाठी ही सविस्तर माहिती तुमच्यासाठी उपयुक्त ठरणार आहे। त्यामुळे हा व्हिडिओ तुम्ही पूर्ण बघा आणि शेवटपर्यंत बघा। आता या योजनेचा लाभ कुणाला मिळणार आहे आपण हे जाणून घेऊया। तर मुख्यतः 65 वर्षावरील निराधार आणि नियमित उत्पन्न नसलेल्या महाराष्ट्रातील रहिवासी वृद्धांना या योजनेचा लाभ मिळणार आहे। या योजनेचा लाभ मिळण्यासाठी काही महत्त्वाच्या अटी आहेत। सर्वात पहिली अट म्हणजे अर्जदाराचे वय किमान 65 वर्षे पूर्ण असणे आवश्यक आहे। दुसरी अट म्हणजे अर्जदार निराधार असणे आवश्यक आहे, म्हणजेच त्याला नियमित उत्पन्नाचा कुठलाच आधार नसावा। तिसरी अट म्हणजे अर्जदार किमान 15 वर्षापासून महाराष्ट्र राज्याचा रहिवासी असणे आवश्यक आहे। नुकतेच दुसऱ्या राज्यातून आलेल्या या योजनेसाठी पात्र नसणार, त्यामुळे लक्षात ठेवा की किमान 15 वर्षापासून महाराष्ट्र राज्याचा रहिवासी असणे अत्यंत आवश्यक आहे। चौथी अट म्हणजे कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न 21,000 रुपयांपेक्षा जास्त नसावे। जर कुटुंबात कमवणारी कोणी आहे आणि त्याचे उत्पन्न जास्त आहे तर या योजनेचा लाभ मिळणार नाही। याशिवाय जर अर्जदाराचे नाव BPL यादीत नसेल तरीही अर्ज करता येतो, मात्र उत्पन्नाचा दाखला सादर करणे आवश्यक आहे। या सर्व अटी पूर्ण करणाऱ्या वृद्ध व्यक्तींना या योजनेचा पूर्ण लाभ मिळू शकतो। आता आपण जाणून घेणार आहोत की कोणती कागदपत्रे लागतात। याची संपूर्ण यादी मी तुम्हाला सांगणार आहे। वयाचा दाखला, रहिवासी दाखला, उत्पन्नाचा दाखला, आधार कार्ड, बँक पासबुक आणि 2 फोटो ही मुख्य आणि आवश्यक अशी कागदपत्रे आहे। या योजनेसाठी अर्ज करताना काही महत्त्वाची कागदपत्रे सोबत आणणे अत्यंत आवश्यक आहे। म्हणजेच कोणती, तर वयाचा दाखला, रहिवासी दाखला, उत्पन्नाचा दाखला, आधार कार्ड, बँक पासबुक आणि 2 फोटो ही कागदपत्रे सोबत असणे अत्यंत आवश्यक आहे। ही कागदपत्रे आधीच तयार ठेवली तर अर्ज भरणे सोपे जाते आणि अर्ज नाकारला जाण्याची शक्यता कमी होते। सर्वात पहिले म्हणजे विहित नमुन्यातील अर्ज योग्य प्रकारे भरलेला असणे आवश्यक आहे। हा अर्ज तहसील कार्यालयात किंवा सेतू केंद्रात मिळतो। वयाचा पुरावा देण्यासाठी आधार कार्ड, मतदान ओळखपत्र, जन्म दाखला किंवा शाळा सोडल्याचा दाखला यापैकी एक कागदपत्र असणे आवश्यक आहे। ते एक दिल्याशिवाय तुम्हाला अर्ज मिळणार नाही। महाराष्ट्राचा किमान 15 वर्षाचे रहिवासी असल्याचे सिद्ध करण्यासाठी रहिवासी दाखला, रेशन कार्ड किंवा डोमिसाईल प्रमाणपत्र द्यावे लागते। कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न 21,000 रुपयांपेक्षा कमी असल्याचे सिद्ध करण्यासाठी उत्पन्नाचा दाखला द्यावा लागतो। हा दाखला तहसीलदार कार्यालयातून काढता येतो। याशिवाय
आधार कार्ड, रेशन कार्ड, मतदान ओळखपत्र, बँक पासबुकची झेरॉक्स आणि अर्जदाराचे पासपोर्ट आकाराचे फोटो ही कागदपत्रे अर्जासोबत जोडावी लागतात. एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे बँक खाते आधार कार्डशी लिंक असणे आवश्यक आहे, कारण पैसे थेट बँक खात्यात जमा होतात. आता आपण जाणून घेऊया की हा अर्ज कुठे जमा करता येतो किंवा कुठनं आपण करू शकतो. तर तहसील कार्यालय, सेतू सुविधा केंद्र किंवा आपले सरकार पोर्टल ऑनलाईन अर्ज करता येतो. या योजनेसाठी अर्ज करण्यासाठी 3 मार्ग आहेत. पहिला मार्ग म्हणजे थेट तहसील कार्यालयात जाणे, तिथे जाऊन विहित नमुन्याचा अर्ज द्यावा, तो नीट भरावा, सर्व कागदपत्रांच्या झेरॉक्स जोडाव्या आणि जमा करावा. दुसरा मार्ग म्हणजे जवळच्या सेतू सुविधा केंद्रात जाणे, तिथे कर्मचारी अर्ज भरण्यास मदत करतात. तिसरा मार्ग म्हणजे ऑनलाईन अर्ज करणे. यासाठी आपले सरकार .महाऑनलाईन.गव्हर्नमेंट.इन या आपले सरकार पोर्टलवर जायचे आहे. तिथे नोंदणी करायची आहे, योजना शोधायची आहे आणि ऑनलाईन अर्ज भरायचा आहे. ऑनलाईन अर्ज करताना चालू मोबाईल नंबर असणे अत्यंत आवश्यक आहे, कारण OTP येतो. कागदपत्र स्पष्ट स्कॅन असलेली असावीत, कारण अस्पष्ट कागदपत्रामुळे अर्ज त्रुटीत जातो. बँक खाते आधाराशी लिंक असणे आवश्यक आहे. ज्यांना ऑनलाईन अर्ज स्वतः करणे जड जाते त्यांनी जवळच्या सायबर कॅफेत किंवा सेतू केंद्रात जाऊन मदत घेणे योग्य राहील. आता कुठल्या चुका टाळायच्या आहेत हे आपण जाणून घेऊया. तर आधार कार्ड, बँक खाते आणि इतर कागदपत्रावरील नाव एकच असणे अत्यंत आवश्यक आहे, अन्यथा अर्ज काय होतो, नाकारला जातो. अनेक लोकांच्या छोट्या छोट्या चुकांमुळे अर्ज नाकारले जातात. ह्या चुका टाळल्या तर अर्ज मंजूर होण्याची शक्यता खूप जास्त असते. सर्वात सामान्य चूक म्हणजे वेगवेगळ्या कागदपत्रांवर नावं वेगवेगळी असणे. उदाहरणार्थ आधार कार्डवर एक नाव आहे तर बँक पासबुकवर दुसरं नाव आहे, रेशन कार्डवर अजून एक वेगळं नाव आहे. अशा वेगवेगळ्या अर्ज नाकारण्याची ही कारणे असू शकतात. त्यामुळे अर्ज करण्यापूर्वी सर्व कागदपत्रावरील नाव एकच आहे का हे तपासायला हवं. जर नाव वेगळे असतील तर ते आधी दुरुस्त करून घ्या. दुसरी मोठी चूक म्हणजे काय, अस्पष्ट किंवा चुकीची माहिती भरणे. म्हणजे आपण जेव्हा अर्ज भरतो तेव्हा आपल्याला घाई असते, घाईघाईत आपण अर्ज भरतो तेव्हा तारखा, पत्ता किंवा बँक खाते क्रमांक चुकवतो. त्यामुळे अर्ज सबमिट करण्यापूर्वी एखादी सगळी माहिती नीट आपण तपासावी. ती नीट आहे की नाही, आपण बरोबर भरलेली आहे की नाही हे सगळं तपासून घ्यायचं. आणि तिसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे बँक खात्यात आधाराशी लिंक नसणे. म्हणजे जर लिंक नसेल तर पैसे DBTद्वारे खात्यात जमा होत नाही. त्यामुळे अर्ज करण्यापूर्वी बँकेत जाऊन आधार लिंक करून घ्या. चौथी चूक म्हणजे कागदपत्र अपूर्ण असणे. एखादे कागदपत्र जोडायला विसरलो तर अर्ज त्रुटीत जातो आणि पुन्हा चक्रा माराव्या लागतात. त्यामुळे आपण आधी जी माहिती सांगितलेली आहे, कुठली कुठली कागदपत्रे लागणार आहे याविषयी मी सविस्तर तुम्हाला सांगितलं आहे. तर त्यामुळे ते एकदा परत तपासायचं आहे. आपण पूर्ण कागदपत्र सोबत घेतली आहे की नाही घेतली आहे हे सगळं तुम्ही आधी चेक करायचं आहे, पूर्ण तपासायचं आहे आणि मगच अर्ज सादर करायला जायचं आहे. आता आपण बघणार आहोत की किती लाभ मिळतो किंवा हे पैसे कधी येतात ह्याविषयी आपण जाणून घेऊया. तर मंजूर झाल्यानंतर दरमहा 1500 रुपये थेट आपल्या बँक खात्यामध्ये DBTद्वारे जमा झालेले असतात. अर्ज मंजूर झाल्यानंतर लाभार्थ्यांना दरमहा 1500 रुपये पेन्शन दिली जाते. ही रक्कम थेट बँक खात्याच्या DBTद्वारे जमा होते. त्यामुळे कोणाला पैसे द्यावे लागत नाहीत किंवा कुठे जाण्याची गरज नाही. पैसे आले की मोबाईलवर आपल्या बँकेचा मेसेज येतो. दरमहा 1500 रुपये म्हणजे वर्षाला किती, 18,000 रुपये जमा होतील. एखाद्या वृद्ध व्यक्तींसाठी आता हे पैसे म्हणजे काय असणार आहे, तर औषधांचा खर्च किंवा जेवणाचा खर्च आणि इतर छोट्या छोट्या गरजा भागवण्यासाठी सुद्धा मोठा आधार ठरतो. हे पैसे शासन नियमितपणे देत राहते. मात्र UDID कार्डचे स्टेटस किंवा इतर तांत्रिक समस्यामुळे कधी कधी हे पैसे काय होतात, अडतात. अशा वेळी आपण काय करायचं, तर तहसील कार्यालयात जाऊ शकतो किंवा आपले सरकार पोर्टलवर तक्रार करू शकतो. आता जवळचे पात्र व्यक्तींना ही माहिती तुम्ही द्यायला हवी आहे. ही माहिती फक्त तुमच्यापुरतं ठेवू नका, तर तुमच्या गावात, परिसरात किंवा नातेवाईकात जे 65 वर्षावरील निराधार वृद्ध आहेत त्यांच्यापर्यंत ही माहिती पोहोचवावी. अनेक वृद्धांना माहिती नसते की शासन आपल्याला मदत करत आहे. काही वृद्धांकडे मोबाईल नाही आहे. आता काही वृद्धांकडे मोबाईल नाही आहेत किंवा अर्ज करणं त्यांना जड जातं. मग त्यांनी काय करायचं, मग त्यांनी त्यांच्या मुलांकडनं
किंवा नातेवाईकांकडनं किंवा गावातील कोणीतरी त्यांना मदत करतील अशा लोकांकडे जाऊन त्यांची मदत घ्यायची आहे. एका साध्या अर्जाने दरमहा 1500 रुपये त्यांना मिळू शकतात. या पैशांमुळे त्या वृद्ध व्यक्तींचे जीवन थोडे सुकर होऊ शकते. त्यामुळे सर्वात जास्त ही माहिती तुम्ही तुमच्या गावात किंवा परिसरात किंवा नातेवाईकातल्या लोकांमध्ये पसरवा, त्यांना सांगा, ही माहिती द्या. हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा. श्रावण बाळ सेवा योजना, संजय गांधी निराधार योजना आणि इतर सरकारी पेन्शन योजनेसाठी अपडेट आम्ही तुम्हाला नेहमीपणे देत राहणार आहे. त्यामुळे आपल्या शासकीय योजना या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा, जेणेकरून अनेक वृद्ध व्यक्ती या योजनेचा लाभ घेऊ शकतील. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.